आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंट. चर्च मधल्या प्रत्येक व्यक्तीवरती माझं प्रेम काय? प्रत्येक व्यक्ती मला हव्याविषयी वाटते. का वाटते? कारण त्याला मी जन्म दिलाय. मला माहिती त्या व्यक्तीसाठी किती मेहनत घ्यावी लागते. त्या व्यक्तीला तारणामध्ये आणण्यासाठी, त्या व्यक्तीला देवाचं वचन सांगणं, त्याच्यासाठी प्रार्थना करणं. एक व्यक्ती तारणामध्ये येणं एवढं सोपं नसतं. मी देवाचा अंत करून तुम्हाला सांगतो का देव तुमची मदत करणार आहे. पौल काय म्हणतो माहिती का? एक आत्मा तारणामध्ये आणण्यासाठी मला प्रसूती वेदना होत आहेत. पौल म्हणतो मला प्रसूती वेदना होत आहे. मग तुम्हाला तो प्रसूती वेदना झाल्यावर तुमचं लेकरू ज्यास आजारी पडतं, डॉक्टर आशा सोडतं, पण तुमची धडपड असती ना त्याला वाचवावं. का तर तुमची निर्मिती आहे, तुमची हस्तकृती आहे. तुम्ही वेदना भोगल्या, तुम्ही त्रास भोगलेला आहे आणि तुम्हाला वाटतं तुमची व्यक्ती तुमच्या हातातनं जाऊ नये. मग तुम्ही तर देवाची निर्मिती आहात. मग देवाला नाही वाटत याची मदत मी करावी. तुम्ही डिप्रेशन मध्ये आहात, तुम्ही सहाय्यासाठी धडपडत आहात, तुम्ही स्ट्रगल करत आहात, तुमच्या आर्थिक अडचणीत, तुमच्यामध्ये आरोग्य नाही, मानसिक दृष्टिकोनातून तुम्ही खचलेले आहात आणि त्यावेळेस तुम्हाला कोणी मदत करणार नसतं. त्यास देव स्वर्गामध्ये स्वस्थ बसेल का? शास्त्र सांगतं तो प्रत्येक गोष्टीचा निर्माता आहे. मग देवानं तुमची निर्मिती केली. जर देव तुमची निर्मिती करत आहे तर देवाचं निर्मितीवरती प्रेम आहे. प्रत्येक निर्मितीवरती देवाचं प्रेम आहे. आणि लक्षात ठेवा, ज्याला जगायचंय ना त्या जगणाऱ्या माणसानं एकच डोक्यामध्ये ठेवून जगायचं, मी देवाची निर्मिती आहे, बस. मी त्याच्या हाताची हस्तकृती आहे. मग लोक तुमच्याविषयी काय काय विचार करेना, त्यांनी नाही तुम्हाला निर्माण केलं. समजा मला लोक वाईट बोलत आहे तर मी मला वाईट बोलायचं कारण काय? त्यांनी मला निर्माण नाही केलं. बघा, एक बिल्डिंग बांधणारा जो बिल्डर आहे तो आर्किटेक्चर त्याला डिझाईन देतो, पण तो आपल्या बिल्डिंगचं कौतुक करतो, दुसऱ्याच्या बिल्डिंगचं कौतुक करेल का? मग निर्मिती, आता तुम्हाला पण निर्माण केलं, मला निर्माण. मी थोडं म्हणून तुम्हाला तुम्ही खूप छान आहात, मी आरशात बघून सकाळी उठून मी काय हँडसम दिसतो, मी माझंच कौतुक करणार आहे. पण देव ज्यास प्रत्येक निर्मितीकडे पाहतो ना, त्यास तो प्रत्येक निर्मितीला असं लिहिलंय शास्त्रामध्ये, देवानं मनुष्य निर्माण केला आणि तो म्हटलं सुंदर आहे. दिवस निर्माण केला आणि तो काय म्हटला? चांगला आहे, म्हणजे सुंदर आहे. मग आम्ही पण कसे आहोत? मग तुम्ही चांगले आहात तर तुम्हाला बिघडू कसा देव देईल? म्हणतो म्हटलं कुंभाराच्या हाती पात्र ते फिरवता फिरवता ते बिघडलं तर कुंभाराने परत त्याला, हे इस्रायला, जसं कुंभार बिघडलेलं पात्र दुरुस्त करतो तसं मी तुम्हाला दुरुस्त करणार नाही का? म्हणून देवाकडे सहाय्य मागा. कशासाठी? बिघडलेली व्यवस्था नीट करण्यासाठी देव सहाय्य करणार आहे. किती सुंदर आहे. बायबल समजलं पाहिजे. जर मी देवाची हस्तकृती आहे, माझी परिस्थिती बिघडली, माझं जीवन बिघडलं, माझी मानसिक स्थिती बिघडली, माझं आरोग्य बिघडलं, माझी शांती बिघडली, माझा परिवार बिघडला, माझ्या घरातली नातेसंबंध बिघडलं, काहीतरी बिघडलं, मग बिघडलं म्हणून हाताश नाही व्हायचं. कधी कधी बिघडलेली परिस्थिती ती लोकांना सहन होत नाही. मग लोकांसमोर मार्ग काय? नष्ट व्हा. का लोक नष्ट होतात? का लोकांना जीवन संपवसं वाटतं? त्यांना वाटतं आता हे रिपेअरच होणार नाही, ह्याच्यामध्ये बिघाड झाला, हे रिपेअर होऊ शकत नाही, बिझनेस फेल्युअर, आता याच्यातनं परत कसं उभं राहणार आहे? हे पॉसिबलच नाही, हे शक्यच नाही. परंतु मला मागच्या दिवसामध्ये काही लोक मला आत्ता चर्च बांधायच्या टायमाला मदत करायला लागले आणि ते मदत करत असताना त्यांचं एक स्टेटमेंट, एक वाक्य ते पाठवताना सांगतात की आम्ही तुमच्या चर्चमध्ये आलो त्यास आमचा बिझनेस पूर्णपणे लॉस मध्ये गेलेला होता, माझी नोकरी गेली होती, माझं कुटुंब तुटलं होतं, परंतु जसं आम्ही तुमच्या चर्चमध्ये आलो तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना केली, आता आमच्या बिझनेसमध्ये देवानी फ्लो आणला, म्हणून प्रभूनं आमच्या जीवनात काम केलं, म्हणून आम्ही तुमच्या चर्चसाठी पाठवत आहोत. म्हणजे जिथं बिघाड झाला तिथं दुरुस्त कोण करतो? देवच करतो. देवच करताय. कोणी माणूस नाही दुरुस्त करत, कोणी मनुष्य दुरुस्ती करू शकत नाही. हा लक्षात ठेवा, देव एखाद्या व्यक्तीला कसब देऊन पृथ्वी तलावरती पाठवतो, ज्ञान देतो त्याला. जसं देव त्याचं वचन, आज सकाळी बऱ्याच लोकांचे एवढे रिप्लाय आले, तो मोरीच्या दाण्या एवढा विश्वास, आणि त्याच्यामध्ये म्हटलं अहो जगण्याचा दृष्टिकोनच आमचा बदलून गेला. मोरीचा दाना, त्याचा विश्वास,
काही काही फॉरेनवरून सुद्धा त्यांनी पाठवलं आणि मी बघितलं फ्रान्स इकडून तिकडून लोकांचे, मी त्याच्यात लिहित असतो कोणाचा कोण व्यक्ती त्याच्या व्यक्ती, कॅनडा, मग त्यांचं सिस्टर, कॅनडा सिस्टर, फ्रान्स सिस्टर, केनिया सिस्टर, त्यांचं नाव लिहायचं आणि त्याच्या पुढे, आणि मग ते वेगवेगळ्या देशातनं ते मेसेज यायला लागले. देवाचे आभार मानतो की शास्त्रातलं रहस्य देव तुमच्याद्वारे उलगडतो. म्हणजे देवाला माहितीये बिघडलेली व्यवस्था नीट करायची कशी, का मदत करणार आहे तो, त्याला माहितीये ना माझी कृती आहे, या कृतीला दुरुस्त कसं करावं. हस्तकृती आहे आणि हस्तकृती त्याची परिस्थिती रोज बिघडत असते. पण लक्षात ठेवा, जसं देव पाठवतो बनवतो ना, तसं सैतान कुठं तरी बिघाड आणतो. जसं कम्प्युटरमध्ये व्हायरस शिरतो, मग व्हायरस आला कुठून, कोणाला माहिती हा व्हायरस कुठून आला, आणि काय कळत पण नाही आम्हाला बरं का. त्या कम्प्युटरमध्ये ती विषाणू घुसतो कसला आणि कसला हा विषाणू आहे, पण ते सगळं कम्प्युटरचा डाटाच उडवून टाकतो. आणि डाटा उडल्याबरोबर एवढी भारी वस्तू, तो कम्प्युटर 2 लाखाचा 3 लाखाचा, पण आता उपयोग काय, डाटाच गायब झाला ना, त्याच्यात अँटीव्हायरस नाही टाकला. मग हा अँटीव्हायरस काय माहिती का, देवाचं वचन आहे. हे जर टाकलं ना, अख्खा डाटा सुरक्षित राहतो, मग तुमच्या जीवनाला किंमत राहते. म्हणून तुम्हाला देवाकडे पाहायचं, जो तुमच्या जीवनाला आकार देण्याचं काम करत आहे. तो तुम्हाला याच विचारानं जिवंत ठेवतो. काय, कोणत्या विचारानं जिवंत ठेवतो, मी सहाय्य करायला सिद्ध आहे. पहा, देवच आमचं सहाय्य. मला वाटतं 2 राजे आणि 6वा अध्याय 24 ते 27 वचन वाचूया. बऱ्याच वेळा वाचलेली आहेत, परंतु तो आमचा निर्माता आहे, तो आमची मदत करणार, असं कबुली पण दिलेली आहे. 2 राजे 6वा अध्याय 24 ते 27 वचन. अलिशा व शम्रोनाचा वेडा, त्यानंतर अरामाचा राजा बेनहदाद याने आपले सर्व सैन्य एकवट करून शम्रोनावर स्वारी करून त्यास वेढा घातला. तेव्हा शम्रोनात जबर महागाई झाली. वेढा एवढा भारी वेढा पडला होता की गाढवाच्या एका मुंडक्यास 80 रुपये आणि कबुतराच्या पावशेर विष्टेस 5 रुपये पडू लागले. इस्रायलाचा राजा तटावर फिरत असता, राजा काय म्हणतो, तटावर फिरत असता एका स्त्रीने ओरडून त्यास म्हटलं, अहो स्वामी राज, सहाय्य करा. तो काय म्हणाला, परमेश्वर तुला सहाय्य करत नाही. परमेश्वरच तुला सहाय्य करत नाही, तर मी कुठून करू. राजानं कबुली दिली. काय कबुली दिली, देव तुमचं सहाय्य करत नाही, आणि मी कसं तुमचं सहाय्य करणार आहे. मग दाविदाला ही गोष्ट माहितीये, मग दावीद काय म्हटला, मी माणसाचं सहाय्य घेणारच नाही. हालेलुया. माणसाचं सहाय्य घेता कशाला, माणसं काय म्हणणार आहे तुम्हाला, देव सहाय्य करत नाही तर मी पण कुठून सहाय्य करणार आहे. मग जाताच कशाला ना. अलिशा येऊन तिथं म्हटलंच ना, अलिशा येणारच होता, आणि अलिशाने काय म्हटलं येऊन बघा बरं. तो म्हणाला परमेश्वर तुला सहाय्य करीत नाही, तर मी कुठून करणार, खळ्यातून की द्राक्ष कुंडातून. तो आता कुठून तुला सहाय्य करू सांग बरं. बरेच लोक म्हणतात ना, कुठे बँकेत पण नाही पैसे. बघा कुठे आहे, अजून एक बँक आहे जी रिकामी, त्याचं पासबुक दाखवलेलं आहे, पगारच नाही झाली, कुठून सहाय्य करू, पगारच नाही. माझे पैसे अडकले होते ना, ते आल्यावर मी देईन. किती कारण सांगतात बघा तुम्ही, मागायला गेले नाही, ते आले की तुला नक्की देईल, मग तिकडून परत कर. आले नाही हो, प्रार्थना करा ना ते यावेत म्हणून. मला तर लोक एवढं भारी सांगतात ना, बाळक साहेब आमची एक जमीन आहे, त्याचा व्यवहार झाला ना, तुमच्या चर्चला फार मोठी रक्कम देणार, तुमचा व्यवहार बी होणार नाही आणि रक्कम बी येणार नाही. पण काही लोकांनी, मला आठवतं एक सिस्टर, त्यांनी मागच्या दिवसामध्ये त्यांच्या मिस्टरांना काम नव्हतं आणि दोघं मिळून कसं तरी त्यांचं घर भागवत होते. चर्चला पण ते येऊन गेले आणि मग त्यांना कळालं की चर्च बांधायला लागले. त्याला अंतःकरणातनं ती एवढी प्रेरणा झाली, ते म्हणते की ही जी रक्कम आहे ना माझ्या पगाराची, ही सगळी रक्कम मी तुम्हाला देते तुमच्या चर्चसाठी. माझा विश्वास हा आहे, आता हे जर दिलं तर माझं घर चालणार नाही. मला माहिती आहे महिनाभर माझं घर चालणं मोठं मुश्किल आहे, परंतु माझ्या मिस्टरांना देव भारीतलं भारी काम देईल हा माझा विश्वास आहे. आणि तिने ती रक्कम पाठवून दिली, आणि पाठवून दिल्यावरती ऍक्च्युली मला ते जास्त प्रेशर आलं, कारण यांनी रक्कम दिली, आता देवाला देवाचं काम करावं लागणार आहे. बरं, देवानं काम केलं नाही तर त्यांचा विश्वास तुटला जाणार आहे, परंतु त्याच विश्वासानं मी ते स्वीकारलं आणि म्हटलं प्रभू आता तुझ्या कामाला सुरुवात कर. परिणाम काय झाला माहिती का,
तिने तिचा सगळा पगार चर्चला पाठवून दिला आणि इकडं देवानं तिच्या नवऱ्याला जेवढी तिने रक्कम चर्चमध्ये टाकली ना तेवढ्याच रकमेची नोकरी दिली. हिच्याही पगारामध्ये वाढ केली का? देवाकडे तुम्ही पाहताना देव तुमची मदत करत असतो. खळ्यातनं कुठून मदत करणार? खळ्यातनं का द्राक्षकुंडामध्ये? द्राक्षकुंड किंवा खळ तुमची मदत करणार नाही, पण आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता देव तुमची मदत 100% करणार. 100%. म्हणून देव ही संकल्पना ज्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये येते ना, त्यास तुम्ही तुमच्या उपलब्ध गोष्टीकडे, जसं त्या राजानं खळ्याकडे पण पाहिलं, द्राक्षकुंडाकडे पाहिलं, आणि द्राक्षकुंड पण रिकामा होता आणि खळा पण रिकाम होतं, पण देवाचं भांडार कुठे रिकाम आहे हो. आणि देवाचं वैशिष्ट्य काय माहिती का? देव संपलं तरी रोज निर्माण करतो बरं का. आम्हाला संपल्यावर निर्माण करता येत नाही. सर्व्हिस संपली, तुमची सर्व्हिस संपली की जेवढा तुमचा पगार त्या पगाराची 40% 30% तुम्हाला पेन्शन. 1 लाख पगार घेऊन तुम्ही रिटायर झाला, 30,000 पेन्शन तुम्हाला बसणार, 40,000 पेन्शन बसणार. 1 लाख देईल का तिथं? पण देवाची निर्मिती जी आहे ना, ती सर्व्हिस संपल्यावर पण तुम्हाला तेवढं देऊ शकतो. ही देवाची निर्मिती आहे, क्रिएशन आहे. जसं काना गावा, बरं निर्मिती पण इतकी सुंदर आहे ना, काना गावातला द्राक्षरस संपल्यावर देवानं नवा द्राक्षर निर्माण केला, तर तो पहिल्यापेक्षा भारी होता. म्हणून देवाच्या निर्मितीकडे लक्ष ठेवा, तुमच्या उपलब्ध गोष्टीकडे पाहू नका. खळात न देऊ का द्राक्षकुंडात न देऊ, लोक तुम्हाला इथंच दाखवणार खळं रिकामं द्राक्षकुंड रिकामं आहे. म्हणून देवाकडे पहा. आता तिथं पण मोठा प्रश्न, काना गावात द्राक्षरस संपला, मग त्यांनी म्हटलं पाहिजे आता कुठून द्राक्ष आणावेत, कधी फिरवावेत, कधी त्याचं रस करावा, मिक्सर चालू आहे का, लाईट गेली का, कसं बनवावं. परंतु येशू म्हटला काही करू नका, दगडी रांजण पाण्यानं काठोकाठ भरा, मी येतो बरोबर करतो. आणि त्यानं पाण्यापासून द्राक्षरस निर्माण केला. तो द्राक्षरस एवढा चवदार होता की अख्ख्या लग्नामध्ये त्या द्राक्षरसाची चर्चा होती, ज्या द्राक्षरसासाठी प्रभूनं सहाय्य केलं होतं. म्हणजे आज तुमची मदत देव करेल ना, ते एवढा चर्चेचा विषय होईल ना, लोक तुम्हाला विचारतील, अरे संपलेलं एवढं सुंदर निर्माण झालं कसं? त्यास तुम्ही त्याला सांगाल, अरे तू मदत केली नाही, पण देवानं मदत केली. म्हणून मरियाकडे गेले, त्यास मरिया म्हटली मला काही जमणार नाही. मग येशू कडती म्हटली, हे जे सांगेल ते करा. येशूनं जे सांगितलं ते केलं. आता लोक मरियाला विसरले, त्याने येशूचं नाव घ्यायला असं लिहिलं. तिथून काना गावात येशूनं चमत्कार केला आणि तिथून पुढे लोकांचा गर्दीची गर्दी येशूच्या मागं. आणि लोक येशूला का शोधत होते, अरे काना गावातलं द्राक्षरस तू पिला का, लय भारी होता तो, कुणी बनवला? येशूनं. चला त्या येशूकडे, द्राक्षरस बनवतो खूप भारी, आपले सगळं विस्कळलेली अवस्था तो नीट करणार आहे. ही जी ताकद ती येशूमध्ये आहे. म्हणून निर्माता जो आहे त्या निर्मात्याकडे वळा. इकडे तिकडे शोधून बसू नका. कधी कधी आम्ही चुकीचे मेकॅनिक शोधतो आणि ते आल्यावर वाढवून ठेवतात, मग सांगतात त्यांना बोलवा आता. अरे आधीच सांगायचं ना बाबा, आता वाढवून ठेवला तर त्याला जास्त द्या. आणि मग तो पण आल्यावर म्हणतो कुणाला दाखवलं होतं का? तो मेकॅनिक बघा, गॅसवाला सुद्धा, तुमचा गॅस कोणीतरी उघडला होता सिलेंडर, बरोबर ओळखतो तो. टीव्ही टाका, कसं काय ओळखतो? वास्तव तो टीव्ही उघडलेला होता. कुणी उघडला होता? आमच्याच घरात दुरुस्त करायला आमच्या मेकॅनिकला सांगितलं, तरी वाढवून ठेवलं. मग तो म्हणतो हे नाही, हे सगळे पार्ट उडून ठेवले. सगळे पार्ट उडवण्याच्या ऐवजी मेकॅनिक कडे जा, तो निर्माता आहे, त्याला सगळं माहिती आहे. एक एक गोष्ट घालून बसू नका, सगळं त्याला माहिती. तिसरी गोष्ट वाचूया 3ऱ्या वचनामध्ये. तो तुझा पाय कदापि डळू देत नाही. का तुम्हाला दृष्टी येशूकडे किंवा देवाकडे लावायची? या जगामध्ये राहत असताना लक्षात ठेवा, दलदल सगळीकडे असणार आहे आणि तुम्ही दलदलीमध्ये अडकणारच आहे. असं लिहिलंय शास्त्रामध्ये. तो पारद्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुमचा बचाव करी. म्हणजे पारदे असणार का नाही, गाळ असणार का नाही? बरेच लोक म्हणतात आम्ही गाळात गेलो. आता गाळात गेल्यावर तुम्ही काय म्हणता? गाळात घातलं पोरानं, गाळात घातलं नातवानं, हे सगळे तो गाळात घालणार आहेत आणि गाळात घालणारे. मग तुम्ही त्याच्याकडे पाहता, ज्या मुलानं मला गाळात घातलं तो मला बाहेर काढेल. तो कशाला बाहेर काढेल? बाहेर काढणारा दलदलीतला फक्त एकच आहे आणि त्याचं नाव देव, त्याचं नाव येशू आहे. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का? तुम्ही कितीही गाळामध्ये रुतला ना, सगळं काही संपलं असा विचार तुम्ही करत असाल तर आज रात्री मी तुम्हाला सांगतो, हा विचार सोडून द्या. गाळात रुतलाय आणि तुमचं मन तुम्हाला सांगतं आता सगळं संपलेलं आहे. आणि तुमचं सगळं संपलं ना, त्यास तुम्हाला जगण्याची आशा पण संपून जाते. अजून त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांग,
आज जगामध्ये लोक डिप्रेशनची, निराशेची शिकार होण्याचं कारण काय? त्यांना ज्या समोर पाहतात ना, त्यास त्यांचं भविष्य त्यांना अंधकारमय दिसतं. त्यांना असं वाटतं आता पुढं काहीच नाहीये, याच्या पुढे जगणं मुश्किल आहे. आम्ही कसं काय या प्रश्नाला तोंड देऊ? लक्षात ठेवा, आणि जग फार भयानक आहे. हे जग उगवत्या सूर्यासमोर नाचणारं जग आहे. हे जग तुमच्याकडे काहीतरी विशेष गोष्ट असेल ना तर तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, पण जेव्हा तुमचं सगळं संपतं ना, त्या जग पण तुमच्यासाठी संपलेलं असतं. जग तुमच्यासाठी गाळ बनलेलं असतं. ते नाही तुमची मदत कधी करणार. जग तुम्हाला लाथाडून टाकणार आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला निराशेकडे ढकलून टाकणार आहे. आणि गाळाचं वैशिष्ट्य काय माहिती का? जो व्यक्ती गाळामध्ये अडकतो ना, तो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सोडवायला गेल्यावर गाळ त्याला पण ओढतो. म्हणून गाळामध्ये दुसरा व्यक्ती मदत करायला जात नाही. तो कधीच दुसरा व्यक्ती मदत कर. मग ज्याला गाळातनं बाहेर काढण्याचं टेक्निक माहितीये ना, त्याच्याकडे जायचं. मग आम्ही पाहतो की मग शास्त्रामध्ये प्रत्येक घटना देवानं घडू दिली. प्रत्येक घटना घडू दिली बरं का. लाजरसला येशूनं मरू दिलं असं लिहिलंय. त्याची वार्ता येशूच्या कानावरती आली, लाजरसला बरं नाही, तरी येशू गेला नाही. आणि मग तो मेल्यावर गेल्यावर लोक चर्चा केली त्यांनी, अरे एवढं जर येशूचं प्रेम होतं, आता रडायला लागला, आणि तो जर या ठिकाणात असता तर त्याचा मित्र मेलाच नसताना, मग यायला पाहिजे होतं ना तेव्हाच आला असताना, प्रार्थना केली असती तर लाजरच कबरेत कशी. पण येशूने त्याला मरू दिलं. का मरू दिलं माहिती का? त्याला दाखवायचं होतं कबरेतनं बाहेर काढण्याची शक्ती माझ्यामध्ये आहे, मी बाहेर काढू शकतो त्याला. तशी प्रत्येक घटना देव घडू देतो. घडण्यामागे त्याचा हेतू काय? मनुष्याला हे जग आणि जगातले लोक समजावे. म्हणून लक्षात ठेवा, जे गाळ असतो ना, हा गाळाचा अनुभव तुमच्याकडे येणारच आहे. तसं पेत्राला त्यानं पाण्यावरती चालू दिलं आणि बुडू पण दिलं. पेत्र बुडाला असं लिहिलं. का बुडू दिलं? आता आम्ही लॉजिक वापरतो, नाही त्याने येशूकडे बघितलं नाही, मग वारं आलं, वाऱ्याकडे बघितलं, अमकं झालं तमकं झालं. आता हे झालं आपलं लॉजिक. हा झाला संदेशाचा एक मुद्दा झाला की ज्याच्यावर मी संदेश देऊ शकतो आणि तो संदेश तुम्हाला इन्स्पायर करू शकतो. पण मी तुम्हाला सांगितलं, जसं लाजरसला येशूनं मरू दिलं ना, तसं पेत्राला पण येशूनं बुडू दिलं. का बुडू दिलं? बुडणाऱ्या व्यक्तीला दलदलीतनं बाहेर काढण्याची ताकद पण माझ्यामध्ये. तुम्ही बुडत असाल ना, गाळामध्ये रुतलेला असाल तर असं दोष देत बसू नका, मला गाळात कुणी अडकवलं, मी कसं काय गाळामध्ये पडलो. आम्ही म्हणतो कोण कसं काय गाळात गेलो, माझंच मला कळलं नाही, कसं काय गाळात गेलो, माझं मलाच कळलं नाही. तू गाळात यासाठी गेले की देवाला हाक मारावी, बस. एकदा देवाला हाक मारून बघ. आणि नुसतं देव गाळातनं काढत नाही, तर असं लिहिलं की तो गाळातनं काढतो आणि त्याची पावलं स्थिर करतो. वाचा बरोबर वचन. तो नाशाच्या खाचेतून दलदलीच्या तिसरं तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही. तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. तुझा पाय ढळू देत नाही म्हणजे तुझ्या पायामध्ये असणारं बळ, ताकद तो पुरवणार आहे. अडखळतो आमचा पाय कधी कधी चालता चालता आमचा पाय अडखळतो. लक्षात ठेवा, हे विश्वासाचं जीवन तुम्हाला वाटतं तितकं सोपं नसतं. आणि सगळ्यात जास्त जर समस्या कोणाला येत माहिती का? विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला. कारण तो चालत असतो आणि सैतानाला त्याला चालू द्यायचं नसतं. तो चालायला लागला ना, त्याच्या पायामध्ये कुठेतरी अडखण निर्माण कर, आणि तुम्हाला कळत पण नाही अडखण कुठून आलं, कसं आलं. पण ते अडखण जर तुम्हाला कळालं ना, आणि त्या अडखणामध्ये तुम्ही देवाला हाक मारली, जसं पेत्र म्हणतो प्रभू मी बुडत आहे, एक शब्द त्यानं बोलला, तर येशूनं बुडत आहे म्हटल्याबरोबर हात लांब केला. कधी काय होतं माहिती का? आम्ही अडखळतो पण देवाला हाक मारत नाही. आम्ही थांबतो, आम्ही बसतो जागेवरती, आम्ही म्हणतो नाही यानं मला अडखण केलं, त्यानं मला अडखण केलं. अहो गेल्या आठवड्यात आम्ही पाहिलं ना, अडखण तर येणारच. कोणी अडखण केलं, कसं अडखण केलं, हा तुमच्या संशोधनाचा विषय नाही. त्याच्यात काय तुम्ही पीएचडी करणार आहे का? कोणी केलं, कसं केलं. मग आम्ही सांगताना पण रंग, मला इतकी अडखळण आली, मला इतकी अडखळण आली, मला इतकी अडखळ. मग काय केलं तू? त्या अडखळणात तू बाहेर पडला का? अरे देवाने तुला बाहेर काढलं, यात तुझं गौरव नाही. एवढ्या सगळ्या अडखळणातनं प्रभूनं तुझा पाय ढळू दिला नाही. देव तुम्हाला ढळू देत नाही. का? प्रभूकडे सहाय्यासाठी पाहायचं, मला सहाय्य कुठून मिळेल.
मला सहाय्य देवापासून मिळेल. लक्षात ठेवा, अडखण येणार आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीला अडखण येणारच आहे. ते भावनिक असेल, कधी मानसिक असेल, कधी आर्थिक असेल, कधी रोगाचं असेल. या सगळ्या प्रकारच्या अडखळणामधनं तुमच्या आणि नातेसंबंधामध्ये पण तुम्हाला फरक दिसेल. देवाबरोबरचं, माणसाबरोबरचं, एकमेकाबरोबरचं सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला ते अडखण दिसणार आहे. परंतु शास्त्र काय सांगतं, मी तुम्हाला ढळू देत नाही. ढळू देणार नाही म्हणजे तुम्हाला पडू देणार नाही. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला हे कळलं ना, देव मला पडू देत नाही, तो व्यक्ती निराश होत नाही. माणसाला दुःखी असण्याचं कारण काय माहिती का, त्याला फक्त पडलं. आणि लोक पण बघा, सगळे लोक पडल्यावर हसतात नाही का, कसं पडला हो, माझ्यासमोर बदकन पडला. आणि तो व्यक्ती रडत असतो, बट त्याच्या समोर रडत नाही. त्याला लागलं का लागलं का, बाजूला तोंड घेऊन खु 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 चालू असत. ते लोक बघा बरं, तिथं ती व्यक्ती रडत आहे ना, तिला सगळं करून घरी जाऊन घरातल्या लोकांवर तो कसा पडला याच्यावर चर्चा करत असतात. आणि किती एन्जॉय करतात त्याचं पडणं नाही का, इतकं एन्जॉय करतात ते पडलं. पण शास्त्र काय सांगतं माहिती का, मी तुला ढळू देणार नाही, म्हणजे पडू देणार नाही. देव तुम्हाला उभं करणार, ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि देवाचं कामच तुम्हाला उभं करणे हो. त्यानं नवीन असं लिहिलं, त्यानं आकाश आणि पृथ्वी नवीन बनवली. देवाला सगळं नवीन करायला येतं, म्हणून तो म्हणला, पहा मी पुन्हा एक नवीन गोष्ट. देव तुम्हाला सगळं नवीन करत असतो. तुमचे विचार, तुमचं जीवन, तुमचा व्यवसाय, तो सगळं काही नवीन करत असतो. मग जुन्या गोष्टीची आठवण करू नका, तो पूर्वीच्या गोष्टीची मनात पण आणू नका. जेव्हा तुम्ही मनात आणता तुम्ही पडता. 1857 मध्ये आम्ही नाही ते असं झालं, बंद कर. असं काय फार मोठं प्लास्टिकची लढाई नाही, जिंकून आला तो नाही का. ती लढाई जिंकल्यासारखं बोलत बसू नका. त्या सगळ्या जुन्या गोष्टी मनातनं काढून टाका. तो तुमचा पाय कधी ढळू देणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, कितीही गाळात रुतला, सगळं संपलं असं जरी असलं तरी त्या पद्धतीचा विचार करणं सोडा. का? कारण परमेश्वर तुमचा पाय ढळू देणार नाही. त्याच्यानंतर 4थं वचन, हा पहा, का तुम्हाला देवाकडे सहाय्य मागायचं त्याचं कारण सांगतो. पहिली गोष्ट, तो तुझा पाय ढळू देणार नाही. पहिली गोष्ट मी पाहिलं, देव स्वर्गामध्ये तिथून मदत करतो, तो निर्माता आहे, तो तुझा पाय ढळू देत नाही. 4थी गोष्ट, का प्रभूकडे आम्ही पाहायचं, सहाय्य मला कुठून मिळणार आहे. काय लिहिले 4थ्या वचनामध्ये, पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. काय घेत नाही हो? डुलकीही घेत नाही. का देवाकडे सहाय्य मागायचं माहिती का, माझा फोन रात्री 10ला मी बंद करतो. मग बरेच, हो तुम्हाला रात्री 20 कॉल मी केले, मला माहिती तुम्ही 20 कॉल करून मला झोपू देणार नाही, मग मला फोन बंद करावाच लागणार आहे. मग तुम्हाला इथं मी सांगतो, माणसाकडे पाहाल तर माणूस ऑफ आहे, पण बायबल सांगतं देव 24 तास ऑन आहे. का मदत देवाकडे मागायची, का प्रभूला आरोळी मारायची, का प्रभूकडे विश्वास ठेवायचा. जेव्हा माणसाकडे तुम्ही पाहाल ना, त्यास माणसाकडे, बरं मग तुम्ही असं म्हणाल, बरेच लोक म्हणतात मग तुम्ही सेवक आहे ना, तुम्ही तर सांगितलं कधी पण मला कॉल करा. बरं, मी रात्री पण जागतो, दिवसा पण जागतो आणि माझी पेटी तयार करतो. आज फेसबुकला एकानं पेटीची एवढी भारी जाहिरात केली होती, त्याने पेट्या टाकल्या होत्या सुंदर, आतमध्ये कुशन, बाहेर त्याला एवढं सुंदर. मी म्हटलं आता काय लोकांनी मराव म्हणून ही पेटी दाखवायला लागला का काय. आमच्या पेट्या अशा सुंदर आहे आणि तुम्ही जर मेला तर ही पेटी, म्हणजे बघितल्यावर त्यांनी मरायचीच तयारी केली पाहिजे, या पेटीत तुम्ही घुसाव. तो काय फ्लॅट बीट आहे, 2 BHK 1 BHK. ती फोटो पाठवेन मी तुम्हाला. इतकं सुंदर पेटीला, त्या पेटीला धरून थांबलाय, आतमध्ये 2 उषा. आता त्याला मेल्यावर उषा काय दगड काय, ते रुतय का त्याचा कापूस आहे, त्याला काय फरक पडणार आहे. परंतु लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्ही व्यक्तीकडे पाहता तिथं कॉमेडीच होती हो. माणसाची मदत अशीच आहे. शास्त्र काय सांगतं माहिती का तुम्हाला देवाकडे पाहायचं, रात्रंदिवस तो जागा आहे. रात्रंदिवस जागा आहे. तुम्हाला शांत का झोप लागायची, म्हणजे तुम्ही निवांत झोपायचं, चिंता करायची नाही. बिनघोर झोपायचं, बिनघोर म्हणण्यापेक्षा घोरच झोपा म्हणतो मी.
ते बिनघोर शब्द वापरतात म्हणजे न घोरता नाही, घोरत घोरत पडा. आणि लक्षात ठेवा, जे घोरतो ना त्याला समजायचं देवाचा त्याला खास आशीर्वाद आहे बरं का. हा? चिंताच नाही त्याला. त्याच्या नाकात पाणी होता, तोंडात पाणी होता, तो उठतो, पाणी पितो, परत झोपतो. का? त्याला ठाऊक आहे माझा रक्षक जागा आहे. रक्षक जागा आहे. आणि तो जागा राहून काय करतो माहिती का? इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही. का जागा आहे तो? कारण तो तुमचा रक्षक आहे. तो तुमचा वॉचमन आहे. तो तुमचा पुरवठा करणार आहे. तुम्हाला काय लागतं ते देणारा देव आहे. आमेन. आणि का माहिती का देवाला जागा राहतं? असं म्हटलं, दिवसा सूर्याची रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. म्हणजे देव जागा का राहतो? रात्री चंद्राची पण बाधा व्हायला नाही पाहिजे. हालेलुया. मग बऱ्याच लोकांना ते कळत नाही. अमावस्या आहे आज आणि माझ्या मुलीला त्रास होतो. इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही. तो चंद्राला पण सांगेल गप्रा. हालेलुया. म्हणून खालच्या वचनात त्यांनी लिहिले, काय लिहिले वाचा बरं. परमेश्वर तुझा रक्षक आहे. 6व्या वचनामध्ये दिवसा सूर्याची हा. व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. म्हणजे सूर्य आणि चंद्र काय करतं तुम्हाला? बाधा. एवढा सूर्य तापलाय. आमचा एक तरी माणूस उष्माघातानं गेला का आजारी पडला हो? तिकडे देवाने सांगितलं आग ओक, एकाचंही नुकसान करायचं नाही. सूर्य फडफड फडफड करतो. ते शिलोच्या लोकांना बघताना म्हणतो फार इच्छा आहे तुम्हाला भस्म करायची, फार इच्छा आहे तुमच्यात काहीतरी करण्याची, पण देव सांगतो गपचूप, या लोकांना हात लावू नकोस. का? तुम्हाला देवाकडे पाहायचं दिवसा सूर्याची आणि रात्री चंद्राची. का? तुम्हाला त्याच्यावर अवलंबून राहायचं. सूर्य आणि चंद्र सुद्धा देवाचं ऐकतात. हालेलुया. बरं काय ऐकतात माहिती का? त्याचं कारण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये म्हटलं, देव बोलला आकाश हो. त्यानं सूर्य चंद्र तारे याला निर्माण केलं. कोणी निर्माण केलं? देवान. ती निर्मिती ऐकती हो. सूर्य चंद्र तारे देवाचं ऐकतात. असं लिहिलं. युद्ध करताना देव म्हटला सूर्याला आज रात्री विश्रावा घ्यायचा नाही, जायचं नाही खाली, मध्ये थांब. आणि एक दिवस सूर्य आकाशामध्ये थांबला. सूर्यानं पण आपली जागा. अहो ती निर्मिती ऐकते, पण ही निर्मिती एवढी निबरगट आहे, काही पण सांगा पण ऐकणार नाही. किती पण भारी संदेश द्या. दुसऱ्या दिवशी पण निराश झालो, हताश झालो, मी मरणारच आहे. मरा, तुमची एक चांगली कबर बांधतो आणि त्या कबरेवर लिहितो यांनी फार मोठा पराक्रम केलाय, हे कबरेत आहेत. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, जो निराश होऊन त्या कबरेमध्ये जातो ना त्याला उठण्याची आशा नाही. उठण्याची आशा नाही. जीवन संपवण्यासाठी नसतं, जीवन लढण्यासाठी जगण्यासाठी असतं. हालेलुया. आणि जगण्याची प्रेरणा काय माहिती का? तो म्हणतो की इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही. झोप तर लागतच नाही, डुलकी पण घेत नाही हो. हालेलुया. डुलकी पण घेत नाही. का? रात्रंदिवस तुमचं मी माझ्या पुरता विचार करतो, तुमचा विचार मला घेणं ना देणं. मी रात्री का शांत झोपतो? आणि बघा रात्री मला 10 10:30 माझे डोळे आपोआप झाकायला लागतात. मग मला ते कोण काय बोललं तर हो हो, प्रार्थना पण हो होच करत असतो मी. साहेब तुम्हाला समजलं का? हं. आणि मग कधी कधी मी काय प्रार्थना करतो ते मलाही कळत नाही, पण करतो आणि ती प्रार्थना दे, कारण देवानं सगळं ऐकलेलं असतं ना. ते फक्त माध्यम म्हणून माझ्या कानावरती आढळत असते, पण प्रार्थना कोणाला असते? देवाला. आणि मला माहिती मी दगड आहे, माझा काय उपयोग नाही. फक्त देव माझ्याकडनं म्हणतो तुझ्या कानात सांगू दे, माझ्यापर्यंत शब्द जातात, शब्द देवाकडे जातात आणि शब्दाचं उत्तर देव देतो. रक्षण करणारा देव आहे. आमेन. तो डुलकी घेत नाही. का? मी तुम्हाला सांगतो माहिती का, जस माझ्या डोळ्यावर झोपेची धुंदी असती ना, त्यास कोण काय बोलतो ते मला कळत नाही, पण जो जागा आहे, जाग्या माणसाला कुजबूज सुद्धा ऐकायला येते हो. आणि बघा तुम्ही जो मी ते परवा ते फेसबुकला ते हे फोटो बघितले, भांडणं चालली, तो कुत्रे सुद्धा असे चढून बघायला लागले. कुत्रे, तुम्हाला पाहिजे तर तो व्हिडिओ पाठवतो, कुत्रे बघायला भांडायला लागले. आणि ते बी असं त्या भिंतीवर चढून कानोसा घ्यायला लागलेत की कसं भांडण आहे. अहो त्यांना सुद्धा भांडण कळतं, त्यांना कुजबूज कळते. ज्यानं विश्व निर्माण केलं तो देव जागा असतो. लक्षात ठेवा, तुमच्या मनामध्ये काय चर्चा आहे, काय तुमची गरज आहे, ती गरज त्याला ठाऊक असते. का देवाला सहाय्य मागायचं याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. का? त्याला झोपच लागत नाही. हालेलुया.
रात्रंदिवस जागा आहे. कशासाठी जागा? तुम्ही मनात पण विचार केला तर रात्री झोपताना कुणाला बोलू नका, रात्री झोपतानाच म्हणायचं उद्या, मनातच म्हणायचं, सांगायचं नाही कुणाला. कारण तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी देव जाणतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी तुम्ही म्हणता मला मनात वाटलं हे असं व्हायला पाहिजे, तेच घडलं. देवाने तुमचं मन जाणलं, देवाला तुमची गरज ठाऊक होती, देवाला माहिती होतं तुम्हाला काय पाहिजे, कसं पाहिजे, कशा पद्धतीने तुम्हाला द्यायचं, देव कशा पद्धतीने तुमचा पुरवठा करणार आहे. तुमच्या पुरवठ्यासाठी तुम्हाला देवाकडे पाहायचं. का देवाकडे पाहायचं? माणसाकडे का पाहायचं नाही? माणूस रात्री झोपतो, आणि का झोपतो? त्याच्याकडे शक्ती नाही म्हणून तो झोपतो. देवानं तुम्हाला जी बॉडी दिली ना, ही बॉडी झोपायचीच बॉडी दिलेली आहे, ही तुम्हाला जागर आणण्याची बॉडी नाही दिलेली. पण देवाकडे जी स्वतःचं शरीर आहे ते गौरवी शरीर आहे, ते थकत पण नाही. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये एक्स्ट्रा एनर्जी आहे, आणि तो देव तुम्हाला रात्रंदिवस तुमच्या पुरवठ्याचं, तुमच्या गरजेचा पुरवठा करण्याचं काम करतो. म्हणून बायबल सांगतं मला सहाय्य कुठून येईल? का देवाकडे सहाय्य तुम्हाला 100% असणार आहे? कारण देव रात्रंदिवस जागा राहतो. जागा राहतो म्हणजे काय करतो नेमकं? तुमच्या सगळ्या गोष्टीची तरतूद रात्री करून ठेवतो. माझ्या घरातली जी पद्धत आहे, आमच्या रात्री झोपताना किती पण काय होतं, ती एक सूरजने दिलेली चांदीची, तुम्ही काय प्यायला दिला होता चांदीचा, त्याच्यामध्ये पाणी घालती, त्याच्यात बदाम घालती आणि ती भिजवत, तिची रोजची पद्धत आहे. मग ते दुधाचं भांड काढून ठेवायचं आणि मग जाऊन झोपती की दूधवाला आलं, मग सकाळी उठल्यावर ते बदाम खायचे, मग दुधाचं भांड घ्यायचं, दुधाचं भांड तिथं दूध बरोबर तिथं नेऊन ठेवायचं. म्हणजे रात्री मी ती सगळी प्रोव्हिजन करते का नाही? मग देव रात्री जागा राहतो म्हणजे तुमची सगळी प्रोव्हिजन रात्री करून ठेवत असतो तो. का झोपायचं शांत? का देवावरती अवलंबून राहायचं? रात्री सगळी प्रोव्हिजन करत आहे, तुम्ही निवांत झोपायचं. मुळामध्ये लोकांना झोप का येत नाही का? त्यांना उद्याची तरतूद कशी करावी ही चिंता लागून राहिलेली आहे. आणि जो व्यक्ती अशी चिंता करतो, देव त्याचा पुरवठा करत नाही. जो व्यक्ती देवावरती अवलंबून राहतो, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून मिळेल, तिथं दावीत म्हणतो मला सहाय्य आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता. पृथ्वीचा पण निर्माण करता कोण आहे? परमेश्वर. मग जर पृथ्वी देवानं निर्माण केली तर पृथ्वीवरची प्रत्येक गोष्ट कोणाच्या मालकीची आहे? परमेश्वर. देवाच्या मालकीची. मग देण्याचा अधिकार पण कोणाला आहे? मग कुणाला मागायचं? देवाला मागा ना. तुम्ही माणसाला मागता म्हणून तुम्ही हताश होता, पण जास्त तुम्ही देवाला मागता, देवाचं देणं जे आहे ना ते हलवून हलवून देणं आहे बरं का. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, माणसाचं देणं तुमच्या कुवतीवर आहे. मला जर कोणतरी आलं त्यांनी म्हटलं ना पाळक साहेब एक 5 लाख रुपये उसने द्या, पहिले मी बघा 5,000 पगार आहे, 5,000 पगार ते माझी फेडणार कधी? म्हणजे माझ्याकडे नाही बरं का ना ते इथला मागायला 5 लाख रुपये. कारण ते युट्यूबला जातं ते तिकडून चालूच होतं त्याच्या. त्यांना असं वाटतं की गाडी चांगले सूटवर सूट बुटवर बूट घालते तर यांच्याकडे खूप काय, हे सगळं लोकांनी दिलेलं असतं, माझ्याकडे काही नसतं. मग त्यांना असं वाटतं की त्यांनी द्या, आम्हाला द्या, आमची गरज आहे. लक्षात ठेवा, मी माझ्या कुवतीकडं आणि लोकांच्या कुवतीकडे पाहतो, पण देव देताना त्याच्या औदार्यानं देत असतो. तुमच्या कुवतीकडे बघत नाही बरं का. तुमची कुवत काय, तुमचं देण्याचं आणि कुवत किंवा तुमची घेण्याची कुवत काय ते देव पाहत नाही. देताना देव त्याची कुवत पाहतो, आणि देव देताना सगळ्यात उत्तम देतो. का तर देव उत्तम आहे. आम्ही गाणं गेलं आजावसे तू चकले. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन. अनुभव तर घ्या. आतापर्यंत लोकांना मागितलं तर देवाला मागा. आणि आता मी जाता जाता तुम्हाला सांगतो, आम्ही चर्च बांधण्यासाठी देवाला मागितलं. महाराष्ट्र बघेल देवानं दिलेलं चर्च किती सुंदर आहे. महाराष्ट्र बघेल बरं का, महाराष्ट्र बघेल. आणि मी नुसतं महाराष्ट्रापुरतं मर्यादित विचार करत नाही, मी तर म्हणतो परदेशातले लोक पण येऊन या शिलोला भेट देतील आणि ते म्हणतील देवानं तुम्हाला दिलेली वस्तू सगळ्यात सुंदर आहे. म्हणून लक्षात ठेवा, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून मिळेल? आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो देव, त्याच्यापासून मला सहाय्य मिळतं. पुन्हा एकदा आपल्या जागेवरती आपण उभं राहू या. आपल्या मान आपण झुकूया. ज्यांना प्रार्थना करण्याची गरज आहे, ज्यांना असं वाटतं की देवानं माझं सहाय्य करावं, कुठलीही तुमची गरज असेल, परंतु आता कोणा व्यक्तीकडे पाहू नका ज्याचा